सर नमस्ते. सदर या सापांची वैशिष्ट्य सांगा काय असते गोनसचे. कसं आहे आता हे साप आहे ना थंडीच्या दिवसातच बाहेर पडतात. मीटिंग टाइम असते ना त्यामुळे ही एक करून 2-3 एका माग असते आणि जेणेकरून वाळा पाला कडब्याची गण जळणार अशा ठिकाणी बसतो. मग हा थंडीत शक्यतो म्हणजे बाकीचे साप जे गारव्याच्या ठिकाणी थांबत असते तसा थंड ठिकाणी थांबत नाही. थंड ठिकाणी बी थांबतो, उभेला बी थांबतो. आता थंडीचं प्रमाण जास्त असले की उभेला बी थांबतो. ओके ओके. फक्त एकंदरीत हा भरदिशी पळून जात नाही. नाही. बरं आता तुम्ही पकडता त्यावेळेला पुन्हा सर्वसाधारणपणे बाकीचे साप जे आपण शेपटीला धरून वगैरे पकडतो तसं हा पकडण्याचं तसा कुणीही काय करू नये. शेपटालाही धरून कुणीही पकडू नये. आपल्या जवळ गावात सर्पमित्र असला तर त्याच्याशी संपर्क साधून त्याला पकडून निसर्गाच्या हवाली केलेलं चांगलं आहे. कारण बऱ्याच शेतकरी बांधवांचा गैरसमज काय होतो की अजगराचं पिल्लू आहे काय असं वाटतं. अजगराचं पिल्लू म्हणून ते दिसायला एकसारखं दिसतं ते बरोबर आहे. आणि त्यामुळे ते फसगंमत होते ते पकडाय जाते धराय जाते. हो बरोबर. पण याचं विष एकदम झाल असते ना. हो एकंदरीत ठीक आहे. तर आपणास त्यामध्ये आत दाबा जरा चालवा थोडं चालवा खालून बॅटरी दाबा. बाहेर येईल एकदम. लावा